गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक स्टडी करतोय. आता मी इलेक्ट्रोस्टॅटिकचं रिव्हिजन चालू केलं आहे. हे सगळे पॉईंट आपण जे डिस्कस करतोय ते ऑलरेडी आपण 11ला स्टडी केले आहेत. मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक चार्ज आणि कुलम्स लॉ स्टडी केला आहे. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे देखील आपण स्टडी केलं आहे. मग आता नवीन पॉईंट आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी और इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. सिम्बॉल इज ई. आता लक्ष द्या, मी तुम्हाला चार्जच्या दोन टाईप सांगितल्या होत्या, सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज. ज्या चार्जच्या इलेक्ट्रिक प्रॉपर्टी आपण स्टडी करतो त्याला आपण सोर्स चार्ज म्हणतो. आणि सोर्स चार्जच्या इलेक्ट्रिक प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी आपण दुसरा एक स्मॉल चार्ज यूज करतो, त्याला आपण टेस्ट चार्ज म्हणतो. बरोबर आहे. सो हा सोर्स चार्ज आहे. Q is a source charge which emit electric forces in all possible direction. This charge emits electric forces in all possible direction. As we move away from source charge, magnitude of electric force exerted by source charge will going on decreasing because Coulomb force always obey inverse square law. F is inversely proportional to R square. As we move away from source charge, magnitude of electric field, a magnitude of electric force emitting by given charge will going on decreasing, and after certain distance it will become zero. Consider that distance as radius and charge as origin. Draw a sphere. Draw an imaginary sphere. Electrical force exerted by given charge are effective in that region. So that region is called as electric field. So electric field is defined as it is a space or region around a given charge in which its electrical forces are effective. लक्षात आलं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे गिवन चार्ज आहे ज्याला आपण सोर्स चार्ज म्हणतो, त्याच्या आजूबाजूची स्पेस ज्याच्यामध्ये त्या सोर्स चार्जनं एक इमिट केलेले इलेक्ट्रिक फोर्स इफेक्टिव्ह असतात. इट इज स्पेस ऑर रिजन अराउंड अ गिवन चार्ज इन विच इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्टेड बाय गिवन चार्ज आर इफेक्टिव्ह. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट टेस्ट चार्ज. आता सपोज करा ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, ह्याच्यामध्ये एका पॉईंटला मी टेस्ट चार्ज इंट्रोड्यूस केला. सोर्स चार्ज टेस्ट चार्जवर काहीतरी फोर्स एक्झर्ट करेल. सो दॅट फोर्स पर मॅग्निट्यूड ऑफ टेस्ट चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाईन्ड ॲज इट इज इलेक्ट्रिकल फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट टेस्ट चार्ज. So E is equal to F upon Q0. SI unit is Newton per Coulomb. CGS unit dyne per Coulomb. Okay. Conversion factor आला 10⁵ and electric field is vector quantity. So vector E is equal to vector F divided by Q0. This is electric field. लक्षात आलं. Electric field is defined as a space or region around a given source charge in which its electrical forces are effective. किंवा असं पण डिफाईन करू शकता, फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट टेस्ट चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. ओके. आता इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. ओके. आता नीट लक्ष द्या. दिस इज सोर्स चार्ज and it is test charge. They are separated by distance r. In between these two, Coulomb electrical force is given by F is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q0 upon R square. This is Coulomb's electrical force. Now according to our definition, electric field is nothing but force divided by test charge. So हे आलं 1 upon 4 pi epsilon 0 Q0
upon r square divided by q0. q0 cancel झालं. So electric field due to source charge it is 1 upon 4 pi epsilon 0 q upon r square. This is formula for इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. आता सगळ्यात इम्पॉर्टंट या फॉर्म्युल्यातलं क्यू म्हणजे सोर्स चार्ज, लक्षात आलं, आणि आर म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्स चार्ज अँड टेस्ट चार्ज. सो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज फॉर्म्युलाला 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता बघा, दिस इज सोर्स चार्ज, हा टेस्ट चार्ज. आता तुम्ही ज्या वेळेला टेस्ट चार्जला सोर्स चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये इंट्रोड्यूस करता, इन बिटवीन सोर्स चार्ज अँड टेस्ट चार्ज देर इज सम फोर्स, मे बी अट्रॅक्टिव्ह और मे बी रिपल्सिव्ह. जर सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज सिमिलर नेचरवाले असतील तर त्यांच्यामध्ये असेल रिपल्सिव्ह फोर्स, आणि अपोजिट नेचरवाले असतील तर त्यांच्यामध्ये असेल अट्रॅक्टिव्ह फोर्स. सो इन बिटवीन सोर्स चार्ज अँड टेस्ट चार्ज देर इज सम फोर्स, अँड ड्यू टू दिस फोर्स टेस्ट charge will move in a specific direction. टेस्ट charge will move along specific path. That path is called as electric field line. Electric field line ह्याला डिफाइन करतात, a pathway along which unit टेस्ट charge will move when placed in electric field. A pathway along which unit टेस्ट charge will move when placed in external electric field. This is called as electric field line. ओके, आता जर सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज एअर मीडियम मध्ये असतील तर त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनला म्हणतात इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज जर एअरमध्ये असतील तर इलेक्ट्रिक फील्ड लाईनला म्हणायचं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. अदर दॅन एअर मीडियम असेल तर त्यांना म्हणायचं इलेक्ट्रिक लाईन ऑफ इंडक्शन. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स मूव्हिंग थ्रू एअर मीडियम आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स मूव्हिंग in a medium other than air are called as electric line of induction. लक्षात आलं. मग इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या प्रॉपर्टी स्टडी करूयात. दिस चार्ज इज Q1, दिस चार्ज इज Q2. इलेक्ट्रिक फील्ड लाईन अशा येतील. आता दोन अपोजिट सिमिलर चार्ज आहेत Q1 आणि Q2, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत किंवा दोन्ही निगेटिव्ह आहेत. सिमिलर चार्ज आहेत, सॉरी, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे, नॉट सिमिलर चार्ज, दे आर अपोजिट चार्ज. Q1 इज पॉझिटिव्ह, Q2 इज निगेटिव्ह. त्यांचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन मी इथे ड्रॉ केल्यात. आता ह्याच्यावरून आपल्याला स्टडी करायचे प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन. तर पहिली प्रॉपर्टी असते इलेक्ट्रिक फील्ड लाईन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज and end at negative charge. Electric field lines always start from positive charge and end at negative charge. Okay. Second property, at middle, electric field lines are straight, parallel to each other and closely packed, indicating uniform and strong electric field. As we move away from center, line will become spherical and spacing between them will going on increasing, indicating non-uniform and weak electric field. आता लक्ष घ्या, त्या लक्षात द्या, इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ सांगणं म्हणजे ते स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे सांगणं, आणि इलेक्ट्रिक फील्डचं नेचर सांगणं म्हणजे ते युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म आहे हे सांगणं. सो ॲट मिडल field lines are straight, parallel to each other and closely packed, indicating uniform and strong electric field. As we move away from center, electric field line will become spherical and spacing between them
will going on increasing, indicating non-uniform and weak electric field. Okay. Third property, a electric field line will represent overall direction of electric field. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतात त्या इलेक्ट्रिक फील्डची ओव्हरऑल डिरेक्शन रिप्रेझेंट करतात आणि ओव्हरऑल डिरेक्शन असते फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. अ टँजेंट ड्रॉन, पुढची प्रॉपर्टी, अ टँजेंट ड्रॉन टू इलेक्ट्रिक फील्ड लाईन ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट रिप्रेझेंट डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. ओके. ओव्हरऑल डिरेक्शन असते ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला जर टँजेंट ड्रॉ केला तर तो टँजेंट त्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन रिप्रेझेंट करतो. सो टँजेंट ड्रॉन टू इलेक्ट्रिक फील्ड लाईन विल रिप्रेझेंट डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. पुढची प्रॉपर्टी, टू फील्ड लाईन विल नेव्हर इंटरसेक्ट विथ इच अदर. आता लक्ष द्या, हा Q1 हे मायनस Q2. मी ही एक इलेक्ट्रिक फील्ड लाईन ड्रॉ केली आणि ही एक इलेक्ट्रिक फील्ड लाईन ड्रॉ केली ज्याच्यामध्ये दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट झाल्यात. आता बघा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड ॲट निगेटिव्ह चार्ज. आता जर तुम्हाला या पॉईंटला मी डिरेक्शन विचारली इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन, तर तुम्ही कशी फाईंड कराल? त्या पॉईंटला टँजेंट ड्रॉ कराल. आता मी जर ही लाईन कन्सिडर केली तर हा टँजेंट असा येईल, म्हणजे अकॉर्डिंग टू धिस लाईन या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन ही झाली. तुम्ही जर ही लाईन कन्सिडर केली तर टँजेंट असा येईल, बरोबर आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू धिस लाईन या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन ही झाली. मग एकाच पॉईंटला दोन डिरेक्शन आल्या, विच इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, बरोबर आहे. प्रॅक्टिकली एका पॉईंटला एकच डिरेक्शन असणार आहे, पण दोन लाईन जर इंटरसेक्ट झाल्या तर एकाच पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डच्या दोन दोन डिरेक्शन येतात, which is practically not possible. Therefore, two electric field lines will never intersect with each other. Clear झालं? पुढची प्रॉपर्टी आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन ऑलवेज इमिट परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ गिवन चार्ज. ह्या लाईन इमिट होताना कायम त्या सरफेसला कशा असतील? परपेंडिक्युलर असतील. इलेक्ट्रिक फील्ड लाईन ऑलवेज इमिट परपेंडिक्युलर टू द गिवन सरफेस. ओके. इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे टेंडन्सी टू मिनिमाइज देअर लेंथ. लक्षात आलं? इलेक्ट्रिक फील्ड लाईन असतात ती त्यांची लेंथ कायम मिनिमम करायचा प्रयत्न करतात. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन विल एक्झर्ट लॅटरल प्रेशर ऑन इच अदर. इलेक्ट्रिक फील्ड लाईन असतात त्या एकमेकावर प्रेशर एक्झर्ट करतात, म्हणून त्या लेंथमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात. लक्षात आलं? इलेक्ट्रिक फील्ड लाईन एकमेकावर प्रेशर एक्झर्ट करतात, त्यामुळं त्या लेंथमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन. आता लक्ष द्या, ही मी इलेक्ट्रिक फील्ड लाईन ड्रॉ करतो. दीज आर इलेक्ट्रिक फील्ड लाईन फॉर असेंब्ली ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्ज. हा Q, हा मायनस Q. ह्या झाल्या यांच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फॉर इक्वल अँड अपोजिट चार्ज. ओके. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फॉर टू सिमिलर चार्ज Q आणि Q, दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहेत, दोन्ही मॅग्निट्यूडमध्ये सेम आहेत. तर ह्या झाल्या त्यांच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन. इलेक्ट्रिक फील्ड लाईन फॉर टू सिमिलर चार्ज. मग आपण निगेटिव्ह चार्जचा पण ड्रॉ करूयात. हे मायनस Q सेमच येणार, फक्त फील्ड लाईनची डिरेक्शन काय होणार? चेंज होणार. बिकॉज इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑलवेज ट्रॅव्हल टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फॉर टू चार्ज सच दॅट Q1 इज ग्रेटर दॅन Q2 असं जर असेल तर फील्ड लाईन्स अशा येतील.
Q1 ग्रेटर दॅन Q2. हे जर निगेटिव्ह चार्ज असतील तर ह्या लाईन अशा येतील. लक्षात आलं? Q1 ग्रेटर दॅन Q2. ह्या लाईन जास्त डिरेक्शनपर्यंत, जास्त डिस्टन्सपर्यंत एकमेकाला रिपेल करतील. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, इलेक्ट्रिक फील्ड लाईन फॉर आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज. आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे सिंगल पॉझिटिव्ह चार्ज. आता हा झाला पॉझिटिव्ह चार्ज. याच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा असतील. आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज. आता नीट लक्ष द्या. आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज, हा चार्ज पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ त्याची मॅग्निट्यूड 0पेक्षा जास्त आहे. सो इट इज Q ग्रेटर दॅन 0. इलेक्ट्रिक फील्ड लाईन फॉर Q ग्रेटर दॅन 0. इलेक्ट्रिक फील्ड लाईन फॉर आयसोलेटेड निगेटिव्ह चार्ज. आता हा निगेटिव्ह चार्ज आहे याचा अर्थ याची मॅग्निट्यूड 0पेक्षा कमी असणार. सो Q लेस दॅन 0. ओके. आता नीट लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्ड लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील, इलेक्ट्रिक फील्ड लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील तर फील्ड युनिफॉर्म असतं. बरोबर आहे? आता इथे लक्ष द्या. आपण हा जो चार्ज ड्रॉ केला आहे, ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन एकमेकाला पॅरलल आलेल्या नाही आहेत. सो आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज और आयसोलेटेड निगेटिव्ह चार्ज यांचे इलेक्ट्रिक फील्ड नॉन युनिफॉर्म असतं. हा खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट फॉर JEE अँड नीट. फॉर आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज और आयसोलेटेड निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इज नॉन युनिफॉर्म. फॉर आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज रेडियली आउटवर्ड. फॉर आयसोलेटेड निगेटिव्ह चार्ज डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज रेडियली इनवर्ड. क्लिअर झालं? सो आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन ड्रॉ केल्या. इलेक्ट्रिक फील्ड लाईन फॉर आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड लाईन फॉर आयसोलेटेड निगेटिव्ह चार्ज. क्लिअर झालं? सिंगल पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याचं इलेक्ट्रिक फील्ड हे ऑलवेज नॉन युनिफॉर्म असतं. आयसोलेटेड निगेटिव्ह चार्ज असेल त्याचंही इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज नॉन युनिफॉर्म असतं, पण डिरेक्शनमध्ये डिफरन्स असतो. फॉर आयसोलेटेड पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इज रेडियली आउटवर्ड. फॉर आयसोलेटेड निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड इज रेडियली इनवर्ड. ओके. आता नीट लक्ष द्या. ह्या मी इलेक्ट्रिक फील्ड लाईन ड्रॉ केल्यात. आता ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन लेफ्ट टू राईट ट्रॅव्हल करते. त्याचा अर्थ Q1 म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इकडे असणार आहे आणि निगेटिव्ह चार्ज राईटला असणार आहे. बरोबर आहे? ह्या लाईन लेफ्ट टू राईट ट्रॅव्हल करत आहेत म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे तो लेफ्टला असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे तो राईटला असणार आहे. आता ह्या लाईन आल्यात, ह्या एकमेकाला पॅरलल आहेत. सो हे इंडिकेट करेल युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल टू द प्लेन. ओके. ह्या लाईन काय रिप्रेझेंट करतात? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल टू द प्लेन. आता ह्या लाईन बघा. ह्या लाईन कर्व आहेत. बरोबर आहे? हे इंडिकेट करेल नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट मॅग्निट्यूड बट व्हेरिएबल डिरेक्शन. कारण हे कर्व आहेत. आता या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन अशी असणार आहे, तर या पॉईंटला टँजंट ड्रॉ केला तर इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन अशी येणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टरच्या केसमध्ये नुसती डिरेक्शन जरी चेंज झाली तरी ओव्हरऑल व्हेक्टर चेंज होतो. सो हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे हॅव्हिंग कॉन्स्टंट मॅग्निट्यूड बट व्हेरिएबल डिरेक्शन. ओके. हे दिस इज नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ओके. पॅरलल टू द प्लेन. असं इलेक्ट्रिक फील्ड असेल
It is uniform electric field perpendicular to the plane acting inward. ओके, हे फील्ड आहे, हे युनिफॉर्म आहे, परपॅन्डिक्युलर टू द प्लेन इनवर्ड. असं जर इलेक्ट्रिक फील्ड असेल इट इज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड परपॅन्डिक्युलर द प्लेन ॲक्टिंग आउटवर्ड. आता ॲक्टिंग आउटवर्ड म्हणजे तुमच्या साईडला आलं म्हणजे टुवर्ड्स ऑब्झर्वर, ॲक्टिंग इनवर्ड म्हणजे अवे फ्रॉम ऑब्झर्वर. तर हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट. आता हे बघा, हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, कॉन्स्टंट मॅग्निट्यूड, कॉन्स्टंट डिरेक्शन, पॅरलल टू द प्लेन. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड, व्हेरिएबल इन डिरेक्शन, पॅरलल टू द प्लेन. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, पॅरलल टू द plane. It is uniform electric field perpendicular to the plane acting inward. Uniform electric field perpendicular to the plane acting outward. ओके, आता लक्ष द्या, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. आता या केसमध्ये कंपॅरिझन केलं, ए पॉईंटला फील्ड लाईन एकमेकाला अगदी क्लोज आहेत, तर बी पॉईंटला त्यांच्यातलं स्पेसिंग कंपॅरेटिव्हली जास्त आहे. सो या पॉईंटला ई ए is greater than EB असणार. मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट ए इज ग्रेटर दॅन मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट बी. इलेक्ट्रिकल फोर्स एफ ए इज ग्रेटर दॅन एफ बी. आता हा पॉईंट कन्सिडर केला, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, तर हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. सो ई ए इज इक्वल टू काय येणार, ई बी. एफ ए इज इक्वल टू काय येणार, एफ बी. कळलं का? या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड दोन्ही पॉईंटला सेम असणार, किंवा हे जरी घेतलं, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट डी, तर ह्या तिन्ही पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड कशी असणार, सेम असणार. इलेक्ट्रिक फोर्सची मॅग्निट्यूड पण कशी असणार, सेम असणार. ओके, आता बघा, हा चार्ज Q1, हा चार्ज Q2. मी मगाशीच म्हटलं, इलेक्ट्रिक फील्ड लाईन जर एअर मीडियममध्ये असतील, इलेक्ट्रिक फील्ड लाईन एअर मीडियममध्ये असतील तर त्यांना आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणतो. अदर दॅन एअर मीडियम असेल तर आपण त्याला इलेक्ट्रिक लाईन ऑफ इंडक्शन म्हणतो. आता ह्या लाईन, हा निगेटिव्ह चार्ज आहे, मिडलला स्ट्रेट आणि क्लोजली पॅक्ड असणार. ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सेंटर, लाईन स्पेरिकल असणार with variable spacing. Like that. आता मी काय करतो, सेम ओरिएंटेशन असणाऱ्या लाईनचा ग्रुप करतो. सेम ओरिएंटेशन असणाऱ्या लाईनचा ग्रुप केला तर असं एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर मिळतं आहे. हे बघा, सेम ओरिएंटेशन असणाऱ्या लाईनचा ग्रुप केला तर असं पाईपसारखं स्ट्रक्चर मिळू लागलं आहे, ट्यूबसारखं स्ट्रक्चर मिळू लागलं आहे. याला म्हणतात ट्यूब ऑफ फोर्स. ट्यूब ऑफ फोर्स. आता ट्यूब ऑफ फोर्स म्हणजे सेम ओरिएंटेशन असणाऱ्या लाईन ऑफ फोर्सचा ग्रुप असणार आहे, बरोबर आहे, म्हणजे एअर मीडियम असणार आहे. वेन नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा वेन number of line of force having same orientation are grouped together, they forms a tube like structure called as tube of force. लक्षात आलं? अदर दॅन एअर मीडियम असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईनला तुम्ही लाईन ऑफ इंडक्शन म्हणाल. सेम ओरिएंटेशन असणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ इंडक्शनचा ग्रुप केला, इट फॉर्म्स अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ट्यूब ऑफ इंडक्शन. लक्षात आलं? सेम ओरिएंटेशन असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनचा ग्रुप ज्या एअरमधून ट्रॅव्हल करत आहेत तर त्याला म्हणायचं ट्यूब ऑफ फोर्स. सेम ओरिएंटेशन असणाऱ्या लाईन ऑफ इंडक्शनचा ग्रुप, लाईन ऑफ इंडक्शन म्हटलं याचा अर्थ अदर दॅन एअर मीडियम आलं. सेम ओरिएंटेशन असणाऱ्या लाईन ऑफ इंडक्शनचा ग्रुप जर केला, इट फॉर्म्स अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ट्यूब ऑफ इंडक्शन. लक्षात आलं? आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट फॉर JEE अँड नीट.
number of tube of induction originate from given charge. Number of tube of induction originate from given charge is always equal to magnitude of that charge. लक्षात आलं? नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन ओरिजिनेटेड फ्रॉम गिवन चार्ज इज ऑलवेज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ दॅट चार्ज. म्हणजे माझ्याकडे 10 कुलम चार्ज असेल तर त्याच्यापासून ओरिजिनेट झालेल्या ट्यूब ऑफ इंडक्शन किती असणार आहेत? 10. माझ्याकडे 100 कुलम चार्ज असेल तर त्याच्यापासून ओरिजिनेट झालेल्या ट्यूब ऑफ इंडक्शन किती असणार आहेत? 100. माझ्याकडे सपोज करा चार्ज क्यू कुलम आहे तर त्याच्यापासून ओरिजिनेट झालेल्या ट्यूब ऑफ इंडक्शन किती असणार आहेत? क्यू. क्लिअर झालं? सो इट इज ऑल अबाउट इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फील्ड लाईन. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल टॅन ए पोझिशन टॅन बी पोझिशन स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आपण थांबूया.